रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधान मोदींना फोन केला। पुतीन यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय। दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या निमंत्रणानंतर पुतीन भारतात येणार असल्याची माहिती आहे। मोदींचं निमंत्रण पुतीन यांनी स्वीकारलंय। दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आला आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली। दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशांचा निधी थांबवण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली। UNSC मध्ये पाकिस्तानला मोठा धक्का बसलेला आहे। 15 पैकी 13 सदस्यांनी भारताच्या बाजूने समर्थन दिलं। पाकिस्तान आणि चीन सोडून सर्वांनीच पहलगाम हल्ल्याची निंदा केली। पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि जपानच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक झाली। भारत आणि जपान सहकार्यावर द्विपक्षीय चर्चा झाली। भारताला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन जपानने दिलं। पहलगाममधील हल्ल्यामागे दहशतवादी संघटनेचा हात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। हल्ल्यामागे दहशतवादी संघटना अल उमर मुजाहिदीनचा हात आहे। अल उमर मुजाहिदीनचा कमांडर मुश्ताकनं हल्ल्यात मदत केल्याची माहिती आहे। या प्रकरणी तपास यंत्रणांकडून अधिक तपास सुरू आहे। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा खुलासा समोर आलाय। हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना मिलिटरी ट्रेनिंग देण्यात आलं होतं अशी धक्कादायक माहिती आहे। तर ताब्यात असलेल्या संशयित दहशतवाद्यांच्या तपासातून ही माहिती समोर आली आहे। तसंच पाक सेनेच्या माजी कमांडरनं त्यांना ट्रेनिंग दिलं होतं अशी ही माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली। दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील टांगी मर्ग इथं चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या एका तरुणानं पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्यानं नदीत उडी मारली। यात त्याचा बुडून मृत्यू झाला। हा तरुण पाण्यामध्ये उडी मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। हा तरुण दहशतवाद्यांचा साथीदार असल्याचं पोलीस सांगतायत। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे। काश्मीरमधल्या प्रत्येक ठिकाणावर कसून नजर ठेवली जाते। ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून सुरक्षा दलांकडून लक्ष ठेवलं जात आहे। तर जंगलामध्येही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले। काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू केली आहे। पूंछ जिल्ह्यातील सुरनकोट इथं दहशतवाद्यांचं आश्रयस्थान उद्ध्वस्त करण्यात आलंय। दहशतवाद्यांच्या या आश्रयस्थानामधून आयईडी आणि वायरलेस सेटसह मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला। भारतानं बांधलेल्या बागलिहार धरणातून चिनाबचं पाणी थांबवलंय। यामुळे आता नदीच्या पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे। चिनाबचं पाणी पातळी कमी झाल्याचं दिसून येत आहे। अखनूरमध्ये पहिल्यापेक्षा पाणी खूपच कमी झालंय। याचा मोठा फटका पाकिस्तानला बसणार हे आता स्पष्ट आहे। पहलगाम हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे। बेसरन भागातील मार्केट परिसरातील हा व्हिडिओ आहे। तर या मार्केटपासून काही अंतरावरच दहशतवाद्यांनी सामान्य नागरिकांवर हल्ला केला होता। हा व्हिडिओ हल्ल्यानंतर सुमारे 1 तासानंतरचा आहे। या व्हिडिओमध्ये काही वाहनं भरधाव वेगानं जाताना दिसतायत तर काही पर्यटकही घाबरून सैराबैरा पळत असल्याचं दिसतंय। प्रसिद्ध गायक अदनान सामीनं एक्सवर पोस्ट करून पाकिस्तान आणि त्यांच्या सैन्याची पोलखोल केली आहे। अझरबैजानच्या बाकूमध्ये जेव्हा मी फिरत होतो तेव्हा काही पाकिस्तानी मुलं मला भेटली। त्यांनी मला सांगितलं की तुम्ही खूपच नशीबवान आहात। अगदी सुयोग्य वेळी तुम्ही पाकिस्तान सोडलं। आम्हालाही पाकिस्तान सोडण्याची खूप इच्छा आहे। पाक सैन्याचा आम्ही तिरस्कार करतो। त्यांनी पाकिस्तानला बर्बाद केलंय अशी पोस्ट त्यानं केली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढतच चाललाय। त्याच पार्श्वभूमीवर भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून ब्लॅकआउट ड्रिल ठेवण्यात आलं। पंजाबमधील फिरोजपूर कॉन्टेनमेंट परिसरामध्ये 30 मिनिटांचा हा ब्लॅकआउट ड्रिल करण्यात आलाय। LOCवर पाकिस्तानकडून बेछूट गोळीबार करण्यात आलाय। कुपवाडा, बारामुलासह पूंछ, राजौरीसह अनेक ठिकाणी गोळीबार झाला। तर भारतीय लष्कराकडूनही पाकला तातडीनं प्रत्युत्तर देण्यात आलं। STD भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणाव आहे। यातच आता इराणचा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न सुरू आहे। इराणचे विदेश मंत्री भारत आणि पाकिस्तानचा दौरा करणार आहेत। ते सुरुवातीला पाकिस्तानला जातील, त्यानंतर ते दिल्लीमध्ये दाखल होतील। दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंधांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा असेल। भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्कस्ताननं आपली लढाऊ युद्धनौका पाकिस्तानला पाठवली आहे। कराची बंदरात ही तुर्कस्तानची युद्धनौका दाखल झाली आहे। तुर्कस्तानची ही युद्धनौका पाकसोबतच्या नौदल सरावात सहभागी होणार आहे। तुर्कस्ताननं नेहमीच पाकिस्तानला संरक्षण साहित्यासाठी मदत केली आहे। तुर्कस्ताननं आधुनिक पाणबुड्या बनवण्यासाठीही पाकिस्तानला मदत केली।
भारताकडून प्रत्युत्तराच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरून गेलाय। युद्धाच्या भीतीनं पाकिस्तान दररोज नवनवीन तयारी करतोय। पाकिस्ताननं आपल्या देशामध्ये पिठाचा स्टॉक करून ठेवण्यास सुरुवात केली आहे। खास करून LOC जवळच्या भागात प्रदीर्घ काळ टिकणाऱ्या गव्हाचा स्टॉक करण्याचे निर्देश पाक सरकारनं दिले। दहशतवाद विरोधात पथकानं पुण्यातील चारोलीमध्ये मोठी कारवाई केलेली आहे। तर माओवाद्याच्या आरोपाखाली प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉप याला राज्य दहशतवाद विरोधी पथकानं अटक केली आहे। गंभीर गुन्ह्यामध्ये तो गेले 15 वर्ष फरार होता। जुन्नर तालुक्याच्या नारायणगाव इथल्या प्रांजल चव्हाण या 8 वर्षाच्या छोट्या चिमुरडीनं जीवधन किल्ला ते वानरलिंगी पिनाकल व्हॅली हे 220 फूट अंतर दोरीच्या साह्यानं क्रॉस केलं आणि वानरलिंगी सुळक्यावर वर जाऊन तिरंगा फडकावला आणि पहलगाममधील मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली। तसंच दहशतवाद्यांना शिक्षा करण्याच्या मागणीचा बॅनरही फडकावला। 1984 मधील ऑपरेशन ब्लू स्टार ही काँग्रेसनं केलेली सर्वात मोठी चूक होती असं विधान राहुल गांधींनी केलं। 80च्या दशकात काँग्रेसनं केलेल्या चुकांची जबाबदारी स्वीकारतो असं म्हणत राहुल गांधींनी चूक स्वीकारली, पण त्यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ माजली आहे। अहिल्यानगरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त 6 मे रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। पण ही बैठक केवळ औपचारिक ठरू नये तर धनगर समाजाच्या प्रश्नांवर ठोस आणि निर्णायक निर्णय व्हावे अशी जोरदार मागणी यशवंत सेना यांच्या वतीनं करण्यात आली आहे। 140 कोटींच्या रस्त्यांच्या कामासाठी ठाकरे गटानं उपोषण केलं, मात्र पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। त्यामुळे रस्त्याचाही प्रश्न सुटलाय आणि ठाकरे गटातील नेत्यांच्या जवळीकतेचाही मार्ग सुखकर झालाय अशा चर्चा रंगू लागल्यात। मंत्री गुलाबराव पाटलांनी कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचे स्वागत केलं पाहिजे, तसंच महायुतीचा धर्म पाळला गेला नाही असं मत मंत्री गुलाबराव पाटलांनी व्यक्त केलं होतं। ते मला काही संयुक्तिक वाटत नाही असं वक्तव्य माजी मंत्री अनिल पाटील यांनी केलंय। राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी 12वी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल वैभवी देशमुखला शुभेच्छा दिल्या। सुळेंनी फोनवरून वैभवीशी संवाद साधला। रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांना निफाड कोर्टानं मोठा दिलासा दिलाय। कांदा निर्यात बंदी हटवण्याच्या मागणीसाठी खोत यांनी 2020 साली विंचूरमध्ये आंदोलन केलं होतं। त्यावेळी त्यांच्यासह इतर 9 कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। दरम्यान या प्रकरणात कोर्टानं खोत यांची निर्दोष सुटका केली। जातनिहाय जनगणनेचा निर्णय हा जाहीर झाल्यानं सांगलीमध्ये भाजपच्या वतीनं जल्लोष करण्यात आला। यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत मिठाई वाटत आनंद साजरा केला। भाजप नेते अशोक चव्हाण यांनी शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं। यावेळी सहकुटुंब आरती करत त्यांनी साई चरणी प्रार्थना केली। परभणीमध्ये आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये सद्भावना यात्रा सुरू झाली आहे। यात्रेदरम्यान हर्षवर्धन सपकाळ आणि प्रणिती शिंदेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते। सावंतवाडीमध्ये पुन्हा वादग्रस्त बॅनर झळकले। या बॅनरमध्ये नागरिकांना धर्म आणि नाव विचारूनच खरेदी करण्याचं आवाहन करण्यात आलंय। महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेचा निकाल आज जाहीर झालाय। यंदाचा 12वीचा निकाल 91.88% लागला। 12वीच्या यंदाच्या निकालात मुलींनी बाजी मारली। 12वीच्या अभ्यासक्रमात आता बदल केला जाणार आहे। 2027-28 या वर्षामध्ये 12वीचा नवीन अभ्यासक्रम हा येणार आहे। तर शिक्षण मंडळाकडून ही घोषणा करण्यात आली आहे। सोन्याच्या दरात वाढ होत असताना अचानक मोठी घसरण झाली। गेल्या 15 दिवसात सोन्याच्या दरात प्रति तोळे तब्बल 9,000 रुपयांची घसरण झाली आहे। सोन्याचे दर हे 93,800 रुपये प्रति तोळा झालाय। तर आणखी सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जाते। सेबी आणि इतर वित्तीय नियंत्रण संस्थांबरोबर मिळून एक केंद्रीकृत KYC प्रणाली स्थापन करण्याच्या दिशेनं काम सुरू आहे। सेबीचे चेअरमॅन तुहिनकांत पांडे यांनी ही माहिती दिली आहे। त्यामुळे आता बँक, विमा, म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजार या सर्वांसाठी एकाच ठिकाणी KYC होणार आहे। भारतीय निवडणूक आता अधिक स्मार्ट होणार आहे। आयोगानं मतदार, निवडणूक अधिकारी आणि राजकीय पक्षांना अधिक सोयीचा ठरेल असा डिजिटल इंटरफेस विकसित करण्याचा निर्णय घेतलाय। या इंटरफेसद्वारे आयोगाच्या सध्याच्या
40 पेक्षा जास्त मोबाईल आणि वेब ॲप्सना एका प्लॅटफॉर्मवर आणलं जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागांमध्ये सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. या गावांमध्ये पाटबंधारे विभागाचा कोणताही प्रकल्प नाहीये, त्यामुळे इथल्या नागरिकांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागतं. पाण्यासाठी होणारी परवड शासनानं थांबावी आणि कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी इथल्या महिलांनी केली. बीडजवळ असलेल्या खजाना विहिरीनं पाणी हे उन्हाळ्यातही कायम आहे. तर निजाम काळामध्ये बांधली गेलेली ही विहीर त्या काळी पाण्याचा स्रोत लक्षात घेऊन बांधली गेली होती. या विहिरीचं पाणी पातळी हा उन्हाळा असो किंवा पावसाळा कायम इथं चांगली असते. तर मे महिन्यामध्ये सुद्धा पाणी पातळी ही कायम आहे. लोणावळ्यातील भुशी धरणाच्या पायऱ्यांची दुरावस्था झाली आहे. यामुळेच लोणावळ्यातील स्थानिक नागरिकांनी भुशी धरण परिसरात पाहणी करून पायऱ्या त्वरित दुरुस्त कराव्यात अशी मागणी केली. तर पावसाळ्यापूर्वी या पायऱ्यांची दुरुस्ती न झाल्यास मावळ मनसेकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यातील पाणी प्रकल्पामधील पाणीसाठा तापमानामुळे मोठ्या प्रमाणात घटलाय. त्यामुळे अनेक पाणी प्रकल्पांनी तळ गाठला. शेतकरी हा गाळ उपसा करून शेतामध्ये टाकतोय. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता वाढणार आहे. प्रकल्पातील गाळ उपसल्यानं पावसाळ्यातील पाणी मोठ्या प्रमाणामध्ये साठवून भूगर्भातील पाणी पातळी ही वाढणार आहे. जळगावात तापमानाच्या वाढत्या पाऱ्यामुळे अंजनी धरणातील जलसाठ्याचं मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत आहे. धरणामध्ये केवळ 31% एवढा जलसाठा शिल्लक राहिलाय. त्यामुळे एरंडोल तालुक्यासह सर्व 12 गावांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावं लागणार आहे. तर पिण्याच्या पाण्याचे आवश्यक ते नियोजन करावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. गोंदियामध्ये अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान आमदार विनोद अग्रवाल यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे. सेलू तालुक्यातील गोंदापूर, कान्हापूर, नागापूर इथल्या शेतकऱ्यांचं गारपिटीनं नुकसान झालं. पपई, तीळ, केळी, भाजीपाला या पिकाला फटका बसला. रायगडमधील श्रीवर्धन इथं मुजोर परप्रांतीयाला मनसैनिकांनी चांगला चोप दिला. परप्रांतीय कामगार स्थानिकांना दमदाटी करत असल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या. त्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले आणि त्यांनी चोप दिला. बीडमधील ज्ञानोबा उर्फ गोट्या गीतेचा रिव्हॉल्व्हर दाखवतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये तो दहशत पसरवताना दिसतोय. त्याच्यावर मकोका लागू करावा अशी मागणी केली जाते. हापूस आंब्याचा शेवटचा हंगाम पुन्हा बाजारात सुरू झाला आहे. हापूसला आता 500 रुपये ते 600 रुपये प्रति डझन इतका भाव मिळतोय. त्यामुळे आंबा व्यापारीही समाधानी आहेत. यंदा हापूस आंब्याचा समाधानकारक फळ मिळालेले आहे. त्यामुळे यंदा बागायतदार सुद्धा आनंदी आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनारे मे महिन्याच्या सुट्ट्या सुरू झाल्यानं पर्यटकांनी बहरून गेले. देवगड वेंगुर्ला समुद्रकिनारी पर्यटक दाखल झाले. पर्यटकांनी वॉटर स्पोर्टला पसंती दिल्याचं दिसतंय. केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आला आहे. मात्र असं असतानाही मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील 7% शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलंय. पण 40% शेतकरी अजूनही योजनेपासून वंचित आहेत. छत्तीसगडमधील रानटी हत्तींची जोडी गडचिरोली जिल्ह्यामध्ये दाखल झाली आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची गाडी रानटी हत्तींच्या जवळच बंद झाली. त्यामुळे कर्मचाऱ्यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. पण या हत्तीच्या घुसखोरीमुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे. शिरूर तालुक्यातील सनसवाडी गावात रानगवे आढळले. पाण्याच्या शोधामध्ये रानगवे आल्यानं नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण पसरलंय. सातारा महाबळेश्वरमध्ये 3 दिवसांचा पर्यटन महोत्सव सुरू आहे. तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये समारोप कार्यक्रम घेण्यात आला. बेण्णा लेक भागामध्ये 300 ड्रोनच्या माध्यमातून अनेक कलाकृती साकारण्यात आल्या. त्यामध्ये लेझर शो आणि ड्रोन शो पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटकांनी इथं हजेरी लावली. मालेगाव महानगरपालिकेची शहरात सलग दुसऱ्या दिवशीही अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. तर या अंतर्गत या भागातील 55 अतिक्रमित घरांवर बुलडोझर फिरवून ती उद्ध्वस्त करण्यात आली. फसवणूक झाल्याचं अतिक्रमणधारकांनी सांगितलेलं आहे. फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.
अकोल्यामध्ये रेल्वे मंत्रालयानं सुरू केलेल्या चेन्नई भगत की कोठी एक्सप्रेसचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। ट्रेनमध्ये आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह नवीन विकसित डबे बसवण्यात आले, त्यामुळे प्रवास करणं केवळ आरामदायीच नाही तर सुरक्षितही वाटणार आहे। जळगावच्या एकलव्य नगरातील नागरिकांनी मनपा आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केलं। एकलव्य परिसरात 70 ते 80 कुटुंब महापालिकेच्या मोकळ्या जागेवर वास्तव्यास आहे। दरम्यान या ठिकाणचं अतिक्रमण काढण्याला नागरिकांनी तीव्र विरोध केला। नाशिक जिल्हा बँकेच्या सक्त कर्ज वसुलीच्या विरोधात शेतकऱ्यांनी काळाराम मंदिराबाहेर आंदोलन केलं। जिल्हा बँकेनं सक्तीची कर्ज वसुली थांबवावी अशी मागणी आंदोलकांनी केली। सोलापूर माळशिरस तालुक्यातील नीरा नदीवरील बंधारा गेली अनेक वर्ष पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी दुरुस्त केलेला नाही, त्यामुळे हा बंधारा तात्काळ दुरुस्त करावा या मागणीसाठी युवा सेनेच्या वतीनं बंधाऱ्यावर मुंडन आंदोलन करण्यात आलं। तसंच मंत्री आणि अधिकाऱ्यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही असा इशाराही देण्यात आला। भुसावळमधील औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर इथं स्थानिक बेरोजगारांनी रोजगार मिळवण्यासाठी साखळी आंदोलन केलं। या आंदोलनामध्ये गावातील सर्व बेरोजगार तरुणांनी एकत्र येऊन तातडीनं रोजगार द्यावा अशी मागणी केली। सोलापूर पालिकेनं काढलेल्या बीफ मार्केट आणि कत्तलखाना बांधणीच्या जाहिरातीमुळे वाद निर्माण झाला। पालिकेच्या या जाहिरातीमुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या। पालिकेनं शुद्धीपत्रक काढावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। मिरजच्या म्हैसाळ गावात घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला। या स्फोटामध्ये तिघे गंभीर जखमी झाले। बारामतीमध्ये पोलिसांनी आवाज करणाऱ्या बुलेटवर कारवाई केली आहे। 57 बुलेटचे सायलेन्सर काढत रोड रोलर खाली टाकून चुराडा करण्यात आला।